कोल्हापूर महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकामध्ये राजर्षी शाहू आघाडी ही तिसरी आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. कोल्हापूरमध्ये एकेकाळचे खासदार शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे व्ही पाटील आज आपल्यासोबत आहेत. नेमकी आघाडीची प्रचार यंत्रणा कशी आहे आणि निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेला असताना कशा पद्धतीनं राजकीय नियोजन सुरू आहे हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर, नेमकं कशा पद्धतीनं आता थोडे दिवस 5 ते 6 दिवस राहिलेले आहेत, नेमकं आघाडी प्लस आपला राष्ट्रवादी शरद पवार गट अशा उमेदवारांनी एकंदरीत कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा सुरू आहे? आज आम्ही जी राजर्षी शाहू आघाडी तिसरी आघाडी केली की त्यामध्ये आप आणखी वंचित आघाडीची लोकांचं सुद्धा आमचं इन्व्हॉल्वमेंट आहे. आम्ही तिघांनी मिळून ती आघाडी डेव्हलप केलेली आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठा लोकांतकांनी प्रतिसाद आहे. या दोन आघाडीबद्दलच्या ज्या पद्धतीनं राजकीय त्याचे हेवे द्यावे चालू झालेले आहेत किंवा त्याच्या आर्थिक हे झालेलं आहे ते लोकांना त्याचा वीट आलेला आहे. त्यामुळे आमच्या आघाडीला प्रचंड मोठा लोकांच्याकडनं प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आज आमचे प्रत्येक उमेदवार प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन आपली भूमिका सांगत आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार मोठं आम्हाला ह्या निमित्तानं यश मिळेल असं मला वाटतं. कारण का कोल्हापूरचे ज्या पद्धतीने गेले 20 वर्षे झाले या दोन आघाडीच्या नेतृत्वांच्या भांडणामुळे म्हणा किंवा त्यांच्या कामामुळे जेवढं जे बंद पडले झालेलं आहे तो त्या विचार करून आम्ही जी आमची उमेदवारी दिलेली आहे ती पूर्णपणे कोल्हापूर शहराची सुधारणा करण्यासाठी जेवढे प्रायोरिटी आम्ही हे करत आहे. म्हणजे आरोग्य असेल किंवा शाळा असेल किंवा रस्ते असतील, रस्ते चांगले कसे करता येतील ह्याच्यामध्ये प्रायोरिटी आम्ही देणार आहे. आम्ही फार मोठं आमची ताकद आहे असं म्हणत नाही, परंतु हे करण्यासाठी भाग पाडणार तर काम आमतून आमच्या ह्या आघाडीच्या माध्यमातून आमचं सातत्यानं राहणार. या आघाडीच्या ह्याच्यामध्ये काय होईल, जय पराजय किती होईल तो त्याच्यावरती आम्ही आज न राहता हे सातत्यमधून ह्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत. अवघे काहीच दिवस शिल्लक राहिलेले असताना एक या ठिकाणी एक मोठी प्रचार सभा वगैरे असं काय आपलं नियोजन आहे? नाही, आता काय वेळ शॉर्ट असल्यामुळे पोलीस साहेब आमच्या घेणार आहेत ते शेवटच्या दिवशी 13 तारखेला येणार आहेत. मग त्यामध्ये जर आम्हाला जर परवानगी मिळाली तर आम्ही काही रॅली काढणार आहोत आणि प्रत्येक मतदारसंघातनं आमच्या जिथं आहे तिथे फिरणार आणि जर नाही झालं तर आम्हाला सभा घ्याव्या लागतील. ते शेवटच्या दिवशी आम्ही अमोल कोल्हे साहेबांचं मत आमच्याकडे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत आमच्या कार्यक्रमात ते समाविष्ट होणार आहे. मग तो रोड शोची परमिशन मिळालं तर आम्ही ते रोड शो करणार आहोत, नाहीतर मग सभा घ्यायला लागते आम्हाला. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पार्टी अशी संयुक्त आघाडी या ठिकाणी राजर्षी शाहू आघाडी म्हणून उदयास आलेली आहे. आज या ठिकाणी आपल्यासोबत या आघाडीचे शरद पवार गटाचे प्रमुख व्ही पाटील यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. नक्कीच त्यांची जी प्रचार रणनीती आहे ती त्यांच्या अनुभवातून आहे आणि नक्कीच त्यांना यश या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. DPNसाठी कोल्हापूरहून विजय यशवंत.